बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सौ सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं आव्हान आणि विनंती करण्यासाठी या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित राहत आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय मंत्री, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य दत्तमामा भरणे, विक्रमजी सेलार, बाळासाहेबजी डोंबाळेभाऊ, माऊलीकाका चौरे, खारतुडे महाराज, विष्णूअप्पा चव्हाण, गजानन भाऊ वाकसे, त्याचबरोबर मोरकाटे डॉक्टर व सर्वच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आज आपण एक निर्णायक भूमिका या मतदारसंघामध्ये एक वळणावर गेलेले. आज आदरणीय सुनेत्राताईंचं काम हे आपल्या सर्वांना बारामती व काटेवाडीच्या गावाचा विकास त्यांनी स्वतः ते गाव अतिशय सुंदर व स्वच्छ स्वतः खराटा हातामध्ये घेऊन ताईंनी वहिनींनी ते गाव निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून वहिनींचं काम हे आपल्या घरातील इतर माणसं नेते पुढे असल्यामुळं ते काम त्यांनी कधीही प्रकाश झोतात न आणता जनतेच्या सेवेमध्ये आपली सेवा मानून त्यांनी कधीही त्याची जाहिरातबाजी न करता प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम वहिनींनी केलं. आणि म्हणून त्यांच्या कामाची त्यांना आता आपण सर्वांनी लोकसभेमध्ये जाण्याची संधी आपण सर्वांनी त्यांना द्यायची. या मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं त्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या आमच्या सर्वांच्या विकासाला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं. परंतु फक्त आम्हाला संसद रत्न पुरस्कार मिळाला अशा पद्धतीचं वातावरण तयार करून संसदेमध्ये आम्ही प्रश्न तुमचे मांडतो आणि त्या प्रश्नाला न्याय मिळत नाही. परंतु तुम्ही संसद रत्न पुरस्कार मात्र निश्चितपणे घेता. कोणता प्रोजेक्ट या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंच्या माध्यमातून या 6 तालुक्यामध्ये आला? कोणता केंद्रीय असा मार्ग जो रेल्वे मार्ग आहे की तो रेल्वे मार्ग या 15 वर्षांमध्ये आपल्या या मतदारसंघामधून गेला? दौंडमध्ये रेल्वे आहे, त्या रेल्वेच्या माध्यमातून पुणे असेल, मुंबई असेल किंवा वेगवेगळ्या भागामध्ये दळणवळणाची साधनं निर्माण झाली. आणि म्हणून दौंड मधला शेतकरी आपलं 4-2 टोपली दूध, फळं, भाज्या घेऊन पुण्यामध्ये व्यवसाय करायला जातो, सकाळी जातो आणि दुपारी घरी येतो. परंतु जर पंढरपूर, बारामती, इंदापूर अशी जर रेल्वे आपल्या विद्यमान असणाऱ्या खासदारांना जर प्रयत्न केला असता तर माझा इंदापूर तालुक्यातला सुद्धा शेतकरी हातामध्ये किटली घेऊन पुण्यामध्ये, मुंबईमध्ये दूध घेऊन घरोघरी विकायला गेला असता आणि त्याला चांगला दाम मिळाला असता. परंतु भिगवण मधून जाणारी रेल्वे, जी रेल्वे कायम भिगवण मध्ये थांबत होती, अनेक प्रवासी पुणे असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास त्या रेल्वेच्या माध्यमातून करत होते. परंतु संसद रत्न पुरस्कार मिळाला म्हणून तुम्ही सांगता, परंतु भिगवणची जी रेल्वे थांबत होती ती आता का थांबत नाही याचं उत्तर या भागातल्या लोकप्रतिनिधींनी, खासदारांनी दिलं पाहिजे. आज सुशिक्षित बेरोजगारांची बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणता एखादा राष्ट्रीय प्रकल्प आपण या ठिकाणी आणला? आमच्या या मागासवर्गीय समाजाला असेल, भटक्या विमुक्त समाजाला असेल, यांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटावा म्हणून आपण काय प्रयत्न केला? उगाच आपण जी बर्णमामांनी कामं केली, जी जिल्हा परिषद सदस्य, सभापती यांच्या माध्यमातून जी कामं झाली त्या कामाचं श्रेय आतापर्यंत तुम्ही घेतलं. परंतु तुमचं ठोस काम या मतदारसंघामध्ये एकही अस्तित्वात नाही. आज या ठिकाणी आठवले साहेब थोड्या वेळात येतील. बाबा आपले आठवले साहेबांच्या माध्यमातून
माध्यमातून आम्ही आपले महाराज यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थान असणारा वाबगाव येथील किल्ला, त्या किल्ल्याला अनेक वर्ष तो किल्ला एका रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यामध्ये आहे. आम्ही अनेक वेळा विनंती केली, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना सांगितलं की एका राजाचा वैभव असणारा किल्ला आहे, तिथं तो राजा जन्मस्थान असणारा किल्ला आहे आणि तो किल्ला आपण त्या ठिकाणी सरकारच्या ताब्यामध्ये द्यावा आणि तिथं स्मारक हे भव्य दिव्य निर्माण व्हावं, यासाठी आम्ही त्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाला अनेक वेळा विनंती केली, परंतु हट्ट अनेक वेळा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला. आणि म्हणून आठवले साहेबांच्या माध्यमातून गेल्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिनी आठवले साहेबांच्या माध्यमातून त्या वाघगाव किल्ल्याला आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून 20 कोटी रुपयाचा निधी आज अजितदादांनी दिला आणि त्या ठिकाणी आठवले साहेबांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन त्या ठिकाणी केलं. आज तिथं वास्तू भव्य दिव्य निर्माण होते आणि म्हणून अशा ठिकाणी आठवले साहेबांनी खूप प्रयत्न त्या वाघगावच्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी केला. आज या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून निवडणूक चालू आहे. शेजारच्या तालुक्यातील आमचा एक जुना सहकारी मित्र या ठिकाणी येतो आणि अजितदादांनाच पाडायच्या गोष्टी आणि पक्षातून काढून टाकायच्या गोष्टींसंदर्भात वक्तव्य करतो. त्या उत्तमराव जानकरांना मी या जाहीर सभेतून इशारा देतो, उत्तमराव जानकर साहेब, तुम्हाला विधानसभेचं तिकीट ही अजितदादा पवार साहेबांनी दिलं आणि ज्या अजितदादांनी तुम्हाला तिकीट दिलं, सर्व शक्ती मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये अजितदादांनी तुम्हाला दिली आणि कुठंतरी मोहिते पाटलांच्या मांडीला मांडी लावली की तुम्ही अजितदादांवर आरोप करत असाल तर याद राखा उत्तमराव जानकर साहेब, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जर दादांवर आरोप आणि टीका केली तर जानकर साहेब आपण काय काय केलंय माळशिरस तालुक्यामध्ये हे सांगायची मला गरज नाही. मी माळशिरस मध्ये लहानाचा मोठा झालोय, 4 वर्ष माळशिरस मध्ये राहिलोय आणि म्हणून तुमचं सगळं चांदापुरी कारखान्याचं कसं कसं तुम्ही वाटोळं केलं आणि किती शेतकऱ्यांच्या घरावर नांगूर तुम्ही फिरवला हे सांगण्याची आमच्यावर वेळ आणू नका. आज या ठिकाणी आदरणीय दादांच्या बाबतीमध्ये यापुढे जर तुम्ही चुकीचं स्टेटमेंट केलं तर तुम्हाला जशाच तशी उत्तरं मिळतील. त्या ठिकाणी परवा प्रचाराच्या सभेमध्ये कन्यारीमध्ये नारळ फोडला, त्यावेळेस बांधल साहेबांनी अतिशय रोखठोक भूमिका घेतली, वस्तुस्थिती मांडली आणि त्यानंतर आपल्या इंदापूरमध्ये आल्यानंतर कर्जत जामखेडचा आमदार काटा चोर जो शेतकऱ्यांचा ऊसाचा काटा मारून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवण्याच्या गोष्टी करतो, तो कर्जत जामखेडचा आमदार काटा चोर अजितदादांना म्हणतो की दादा तुम्ही त्या बांधांच्या मुस्कळात मारायला पाहिजे होती, अजितदादा मांजरासारखे गप्प बसले. अरे रोहित वडेवाला, अरे घर फुटत असताना तुम्हा बाप लेकाला किती आनंद होत होता. अजितदादा आपल्यापासून बाजूला झालं पाहिजे हे तुमच्या दोघा बाप लेकाला गुदगुल्या होत होत्या, का तर दादा बाजूला गेल्यानंतर मला नेता बनता येईल, मी राज्याचा नेता होईल, दादांची जागा मला मिळेल आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही अजितदादांना आरोप करत असताना अजितदादांमुळे तुमचा राजकीय उदय झालाय हे विसरू नका. तुम्ही पवार कुटुंबातलं होता म्हणून आजपर्यंत आम्ही तुम्हाला व्यवस्थित बोलत होतो. यापुढे तुम्ही आदरणीय दादा हे राज्याचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यापुढे दादांना तुम्ही बोलला तर रोहित पवार याद राखा, तुम्ही पवार कुटुंबातला आहात हे आम्ही विसरून तुम्हाला जशास तसं उत्तर देऊ. या तालुक्यामधलं राजकारण घडूळ करण्याचं काम कायमस्वरूपी तुम्ही केलेलं आहे. अनेकांना त्रास दिला, इथं व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींना तर किती चिमटं तुम्ही
गुप्तपणे घेत होता याची जाणीव आहे आम्हाला. आमच्यामध्ये भेदभाव करायचा, आमच्यामध्ये वेगवेगळे स्टेटमेंट वापरायचे आणि तुम्ही आमच्या तालुक्यातलं वातावरण गढूळ करण्याचं पाप करत होता. आणि म्हणून आज या महायुतीच्या माध्यमातून सुनित्रा वहिनींना जे काम या राज्यामध्ये निर्माण करायचंय त्यासाठी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी सूरजजी बनसाळे यांचं आगमन झालेलं आहे. आज ही निवडणूक मित्रांनो अतिशय महत्वाची. आपल्यामध्ये काही लोक बुद्धिभेद करत आहेत की देशाचं संविधान बदललं जाईल. नरेंद्र मोदी जर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर देशाचं संविधान बदललं जाईल. परंतु मी बाबासाहेब आंबेडकरांचा भक्त, त्यांचा एक अनुयायी म्हणून सांगतोय की चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला हात घालायची या देशामध्ये कोणाची हिंमत होणार नाही. बाबासाहेबांचा विचार घेऊन बाबासाहेबांचं संविधान घेऊन आदरणीय नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले जात आहेत. अनेक निर्णय घेत असताना तुमच्या आमच्या अनेक असणारा आधारस्तंभ आदरणीय अटल साहेबांना देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत बसवण्याचं काम या महायुतीच्या माध्यमातून होत आहे. तुमचे आमचे प्रश्न सुटले पाहिजेत. तुमच्या आमच्या प्रश्नांना वंचित बहुजन मागासवर्गीय दीन दलित यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. यासाठी नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून उद्याच्या लोकसभेमध्ये जर सुनित्रा वहिनींना आपण पाठवलं तर घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून वहिनींना आपण मोठ्या मताधिक्याने विजय केला तर तुमच्या आमच्या भागातले प्रश्न हे सोडवण्यासाठी निश्चितपणे मोठ्या ताकदीनं वहिनी प्रयत्न करतील. अनेक बुद्धिभेद करण्याचं काम हे विरोधक करतायत. शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्याला सांगायचा आणि कृती मात्र त्याच्या नेमकी उलटी करायची. आदरणीय दादांनी मंत्रिमंडळामध्ये महायुतीमध्ये ज्यावेळेस जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस दादांनी सर्व जाती धर्माच्या आपल्या असणाऱ्या सवंगड्याला बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये समावेश केला. आपण बघा भुजबळ साहेब हे माळी समाजातून येतात, त्या ठिकाणी आदित्य तटकरी ह्या गवळी समाजातून येतात, धनंजय मुंडे हे वंजारी समाजातून येतात, धर्मबाबा अत्राम साहेब हे आदिवासी समाजातून येतात, हसन मुश्रीफ साहेब हे मुस्लिम समाजातून येतात, त्या ठिकाणी संजय बनसोडे साहेब हे मागासवर्गीय समाजातून येतात आणि अजितदादा हे मराठा समाजातून येतात. आणि म्हणून सगळ्या जातींना बरोबर घेऊन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या सवंगड्याला बसवणारा आधुनिक महाराष्ट्राचा शाहू महाराज म्हणून अजितदादांना बघितलं पाहिजे. सगळ्यांना बरोबर घेऊन एक चांगली बोट बांधून या महाराष्ट्राचा विकास करण्याची शक्ती ही अजितदादांच्या मनगटामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री शेवटच्या माणसाचं काम जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपलं काम बंद करत नाही अशी ख्याती असणारा एक आपल्या सर्वांना मिळालेला नेता आहे. इंदापूर तालुक्याच्या विकासामध्ये बघा अनेक असणाऱ्या योजना आदरणीय भरणे मामांनी गावागावामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. चुटकीसर प्रश्न सोडवण्याचं काम गावा इंदापूर तालुक्यात कुठेही जावा रस्ते जर बघितले तर अत्यंत चकाचक असे रस्ते आहेत. अनेक गावाला जीवनच्या माध्यमातून हर घर जल योजनेचं काम मामांच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि अशी असणारी माणसं भरणे मामांना जी ताकद मिळती ती अजितदादांमुळे मिळती.
आणि अजितदादांनी दिलेल्या ताकदीचा उपयोग मामा हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी करतायत, गावागावातल्या विकासासाठी करतायत, दीन दलित कष्टकरी शेतकरी यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी करतायत। आणि म्हणून आपण जे उद्याच्या 7 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून जी मतदान करणार आहे ते मतदान आदरणीय मामांना ताकद वाढवणारं मतदान आहे, ते मतदान अजितदादांना ताकद वाढवणारं मतदान आहे, ते मतदान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारं मतदान आहे, ते मतदान आठवले साहेबांना केंद्रात मंत्री करणारं मतदान आहे। आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे। आपल्याला सर्वांना चिन्ह माहिती ना, राष्ट्रवादीचं चिन्ह काय माहिती का? राष्ट्रवादीचं चिन्ह, राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ, शेतकऱ्यांचं चिन्ह घड्याळ, अजितदादांचं चिन्ह घड्याळ, भरणे मामाचं चिन्ह घड्याळ, तुमचं आमचं घड्याळ। आणि घड्याळ या चिन्हाला मतदान झालं तर आठवले साहेबांना केंद्रात मंत्री होता येतंय, घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबलं तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान होता येतंय। आणि म्हणून 7 तारखेला सुनीत्रा वहिनींना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी संसदेमध्ये पाठवण्याची विनंती करण्यासाठी आम्ही आपल्या समोर आलोय। आज मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्व संयोजकांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो। धन्यवाद। तत्पूर्वी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक वसंतराव मोहोळकर आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। यानंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय माऊली काका चौरे काकांना विनंती आहे कृपया आपण संबोधित करावं। सन्माननीय माऊली काका चौरे। जंक्शन नगरीचे संस्थापक सरपंच सन्माननीय राजकुमार भोसले आपणास नम्रतेची विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। यानंतर संबोधित करतायत सन्माननीय माऊली काका चौरे। बारामती लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेखा वहिनी पवार यांच्या प्रचारार्थ आज जंक्शन येथे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या सभेचं नियोजन केलंय आणि या सभेला मोठ्या संख्येने मतदार उपस्थित आहेत। व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर आज आपल्या बारामती मतदारसंघामधून सुनेत्रताई वहिनी यांना मतदान कशासाठी करायचं आणि का करायचं असा जनतेमध्ये मोठा संभ्रम तयार झालेला होता, परंतु देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यामधून शिंदे गट असेल, अजित पवार गट असेल, रासप असेल, आरपी असेल, शेतकरी संघटना असेल, या सर्वांनी महायुतीचं मोठं महाराष्ट्रामध्ये नियोजन केलं। या नियोजनामधून बारामतीची जागा ही राष्ट्रवादी पक्षाला गेल्यामुळं सुनीता वहिनी या घड्याळ चिन्हावर या उमेदवार म्हणून उमेदवार उभा आहेत। आज आपल्या भागामध्ये अनेक विकासाची कामं झाली। 10 वर्षामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या भागातून जाणारा हा मोठा पालखी मार्ग असेल, तुकाराम महाराजांची पालखी असेल, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल, अशी अनेक विकासाची कामं आपल्या भागामध्ये केलेली आहेत। अनेक शेतकरी हिताच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। गोरगरीब त्यांना मोफत रेशन
अशा अनेक गॅस योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, याच्या माध्यमातून एक मोठ्या प्रकारचं काम माननीय नरेंद्र मोदी सरकारने केलंय. राज्यामध्ये अनेक विकासाची कामं झालेत आणि अशा अनेक विकासाच्या कामामध्ये आपल्या भागातून अजित पवार यांनी एक विकासाच्या पावलाकडे वळण्याचं मोठं एक काम केलं की माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचा आणि सरकारमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. कारण विकास जर होत असेल आणि विकासाच्या कामाला जर आपण मोठ्या प्रमाणात साथ द्यायची असेल आणि या भागामध्ये विकास परत करायचा असेल तर नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही, असं वारंवार अजित पवार आपल्या भाषणातून सांगत आहेत. खरंच आहे, देशामध्ये अनेक मोठी कामं झाली. आज मुंबईला गेलो, मुंबईला जात असताना आपण अनेक रस्ते असतील, अटल सेतू असेल, लोणावळ्यामधील सर्व कामं असतील. आज मुंबईला जायचं म्हणलं तर पूर्वी 10 ते 15 तास लागायचे, पण आता 5 ते 6 तासात आपला इथून निघणारा मुंबईला माणूस पोहोचतोय. अशी अनेक विकास कामं केली. याबद्दल आता आपल्याला मोदीशिवाय पर्याय नाही. म्हणून बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनी या घड्याळ चिन्हावर उभे आहेत आणि यांना बोरघोस मतांनी मतदान करावं असं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. यानंतर मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सूरज भैया वनसाळे आपणास विनंती आपण संबोधित करावं. सन्माननीय सूरज भैया वनसाळे. सन्माननीय व्यासपीठ आणि आज येथे ज्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी आपण जमलेलो आहोत, ज्या नेत्याचा संदेश ऐकण्यासाठी आपण जमलेलो आहोत, असे आमचे देशाचे केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे आगमन 2 मिनिटात होईल. मित्रहो, आज देशामध्ये भयानक स्थिती चालू आहे. घ्या. आज आमचा देशाचा मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब आज इथे पोचलेले आहेत. ते आम्हाला काही संदेश घेऊन आलेले आहेत. आज आम्ही कुणाच्या बापाचे ऐकत नाही. आज आठवले साहेबांनी आम्हाला संदेश सांगायचा आणि आम्ही तो ऐकायचा. संविधान धोक्यात नाही, लोकशाही धोक्यात नाही. जो प्रेम आठवले साहेब
त्या देशाच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहे, तो पण आम्ही कुणाच्या बापाला भेट नाही. आठवले साहेब, तुम्ही आम्हाला संदेश सांगा. तुम्ही जो संदेश सांगताल तो आम्ही आमच्या एक आदेश मानू आणि तुमच्या संदेशाचे आम्ही पालन करू. तुम्हाला सांगतो, या भागामध्ये आज आठवले साहेबांच्या माध्यमातून एक आंबेडकरवादी चळवळ उभी आहे, ते खूप मोठे आहे. वाचनगरचा जो बालेकिल्ला आहे आठवले साहेब, तो तुम्हाला मानणं आणि तुमच्या प्रेम करणार आहे. तुम्ही जो संदेश द्याल तो आम्हाला मान्य आहे. साहेब, जो पण तुम्ही देशामध्ये आहे, केंद्रीय मंत्री आहे, तो पण आम्ही तुम्हाला बापाला भेट नाही आणि आम्हाला संविधान बदलायची आम्हाला भीती वाटत नाही. साहेब, या तालुक्यामध्ये खूप असे चांगलं वातावरण आहे. आज जो आम्हाला तुम्ही संदेश सांगतात, आज दत्ता मामा असतील, आमचे विक्रमजी शेला साहेब असतील, सुरगन मामा साहेब असतील, शिवाजी मक्के साहेब असतील आणि आम्ही स्वतः असू, आज तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आणि चांगलं असं काम चालू आहे. आज जवळजवळ संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या संघटनेचं संघटन खूप मोठ्या पद्धतीने चालू आहे आणि साहेबांना जवळला जायचं आहे. पुढे सभा मी पुन्हा एकदा सांगतो, आठवले साहेब, तुम्ही जो आम्हाला आदेश देताल तो आम्हाला मान्य आहे. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संबोधतो. जय भीम. या ठिकाणी आदरणीय रामराजे आठवले साहेब यांचा सत्कार भारतीय दलित पॅंथरचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले व ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय राजाभाऊ भोसले यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार होत आहे. डॉक्टर राजकुमार भोसले व सन्माननीय सरपंच राजाभाऊ भोसले यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार होत आहे. साहेबांनी त्याचा स्वीकार करावा. यानंतर प्रास्ताविक इंदापूर तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब सरवदे करतील. धन्यवाद. यानंतर सन्माननीय बाबांचा सन्मान होत आहे. मी सन्माननीय बाळासाहेबजी सरवदे यांना विनंती करतो, आपण बाबांना सन्मानित करायचं आहे. कृतीशील विचारांचा गतिशील नेता, इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय कार्यक्षम आमदार सन्मानित दत्तात्रय मामा बर्णे, बाबांचा सन्मान होतोय. धन्यवाद. यानंतर प्रास्ताविक भाषणासाठी मी विनंती करतोय सन्माननीय बाळासाहेबजी सरवदे की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सन्माननीय बाळासाहेबजी सरवदे. आदरणीय विचारपीठ, या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते, बहुजन हृदय सम्राट, माननीय खासदार, केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामराजे आठवले साहेब आणि या तालुक्याचे भाग्यविधाते आपले आमदार दत्ता मामा भरणे आणि उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी आज बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय खासदार रामराजे आठवले साहेब या ठिकाणी आपल्या बारामती लोकसभेच्या उमेदवार आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी साहेब हजर झालेले आहेत. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी मी विनंती करतो आणि सर्वांनी एक साथ घोषणा द्यायची आहे. माननीय केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामराजे आठवले साहेब, तुम आगे बढ़ो. आवाज आला पाहिजे, आवाज, पॅंथरचा आवाज. हा वालचंदनगर आपल्या पॅंथरचा बालेकिल्ला होता, त्याच्यामुळे आवाज आला पाहिजे. माननीय रामराजे आठवले साहेब, तुम आगे बढ़ो. जय भीम, जय भीम, जय भीम. या ठिकाणी ही ओघ घातलेली निवडणूक या महायुतीच्या माध्यमातून आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपले नेते रामराजे आठवले साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी सुनेत्राताईच्या प्रचारात आपण सर्वजण आहोत. जास्त काही न बोलता आपल्या इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील आमचे नेते माननीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब, तसेच विक्रमभाऊ शेलार, तसेच आमचे नेते शिवाजीराव मकरे यांच्या मार्गदर्शनाखाली
आम्ही सर्वजण प्रचारात आहोत आणि आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आदरणीय सुनेत्राताई पवार यांना बहुमूल्य मत देऊन त्यांना प्रचंड मताने विजय करण्याचा निर्धार या ठिकाणी आरपीआयच्या वतीने करत आहोत। जय भीम, जय भारत। धन्यवाद। यानंतर आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांना मी विनंती करतो कृपया आपण संबोधित करावं। सन्माननीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत आरपीआयचे। सन्माननीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब। भारतीय संविधानाचे निर्माते परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन। आपल्या सर्वांचे लाडके नेते, महायुतीचे शिल्पकार, भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय आठवले साहेब जुन्या पॅन्थरला हाक देण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। देशामध्ये संविधान बदलण्याची भाषा करणारी आवय उठवली जाते, परंतु आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालील पॅन्थर या देशातील राज्यघटना कोणालाही बदलू देऊ शकत नाही, अशा प्रकारचा निर्धार आपण सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई पवार या घड्याळ चिन्ह घेऊन निवडणूक लढवित आहेत। या निवडणुकीमध्ये घड्याळासमोर बटन दाबून सुनेत्रा वहिनी यांना विजयी करायचं आहे। त्यांना विजयी करण्याचं कारण की आज केंद्रामध्ये आदरणीय आठवलेसाहेब राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत। समाजाचे सर्वांगीण प्रश्न त्यांनी या मंत्रिपदाच्या माध्यमातून सोडवलेले आहेत। अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत। आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांची जन्मभूमी महू दिल्लीमध्ये बाबासाहेबांचं निवासस्थान, बाबासाहेबांचं मूळ गाव आंबवडे, अशा अनेक ठिकाणचा विकास आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेला आहे। आणि म्हणून अधिकचा विकास समाजाचा करायचा असेल तर आदरणीय आठवले साहेब मंत्रिमंडळामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे। आणि ते देखील कॅबिनेट मंत्री म्हणून जर बाबा आठवले साहेब काम करत असतील तर समाजाचा झपाट्याने विकास होईल। आणि म्हणून यंदाच्या लोकसभेचं मत हे आदरणीय आठवले साहेबांना कॅबिनेट मिनिस्टर करण्याचं ठरू शकेल। आणि म्हणून मी इंदापूर तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनतेला विनंती करीन की आपण सुनेत्रा पवार यांना विजयी करावं, ही विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय महाराज। धन्यवाद। तत्पूर्वी आनंदनगर ग्रामपंचायतीच्या वतीनं आठवले साहेबांचा एक सन्मान होतोय। सरपंच रोहितजी मोहोळकर आणि उपसरपंच सुधाकरजी कनसे यांच्या वतीनं आदरणीय आठवले साहेबांचा सन्मान होता। यानंतर दलित पॅन्थरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर घनश्यामजी भोसले आदरणीय महायुतीला पाठिंबा देत आहेत। डॉक्टर घनश्यामजी भोसले। मी प्रथम छत्रपती शिवाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अल्लाभाऊ होळकर लवजीवस्ताद साळवे यांना त्रिवार अभिवादन करून मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दलित पॅन्थर या ठिकाणी फक्त 2 मिनिटं मला दिलेली आहेत। आम्ही सुद्धा या महायुतीला दलित पॅन्थरने पाठिंबा दिलेला आहे। बंधूंनो, आपल्याला या ठिकाणी ही खूप मोठा सण आहे लोकशाहीचा। आपल्याला या लोकशाहीच्या सणामध्ये आज रामदासजी आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आपले दादा यांचा हात बळकट करण्यासाठी मी दलित पॅन्थरच्या वतीने माझ्या दलित बांधवांना विनंती करतोय की या येणाऱ्या लोकसभेमध्ये आपल्याला सुमित्राताईंना वहिनीला निवडून देण्यासाठी घड्याळाच्या चिन्हा पुढचं बटन दाबून त्यांना
बहुमताने विजय करायचा असं मी ग्वाही देतो आणि सगळ्यांना विनंती करतो दलित समाजाला की सगळ्यांनी एक होऊन बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय हिंद. धन्यवाद. यानंतर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुलुंड मैदानातून सन्माननीय प्रदीपदादा गारटकर आपणास विनंती आपण संबोधित करावं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय दत्तमामा भरणे, व्यासपीठावर उपस्थित सर्वच महायुतीचे घटक पक्षाचे सर्व सन्माननीय मान्यवर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही. अजून एक दौडची सभा आहे. ही सभा करून आठवले साहेबांना मुंबईला जायचंय. मी फक्त एवढंच या ठिकाणी आपल्या सर्व तालुक्यातल्या बांधवांना आवर्जून सांगेन की उद्याच्या 7 मेला जे मतदान आपण करतोय ते मतदान करत असताना आपल्या भागाचा विकास कोण करू शकतो याचा विचार करून आपण मतदान करावं. आज आपल्या भागामध्ये तालुक्यामध्ये जे सर्वांगीण विकास यासाठी जे काही अजितदादांची समर्थ साथ आहे, आज अजितदादांनी स्वतःच्याच मंडळींना या ठिकाणी रिंगणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवलेलं आहे. आपण केलेले उपकार, त्या उपकाराची परतफेड उपकाराने करणं यालाच निश्चित पद्धतीनं माणुसकी म्हणतात. तर माणुसकीला इंदापूर तालुका कमी कुठं पडणार नाही. तो निश्चित पद्धतीनं आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि त्यांना दिलेलं मत हे फक्त आपल्या तालुक्याचाच विचार न करता राष्ट्राचा सुद्धा विचार करा. आज 140 कोटी असलेल्या या जनतेचं असलेलं हे भारत राष्ट्र हे कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतं हे रोज तुम्ही बघता, तुम्ही अनुभवता. आज संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. अशाही परिस्थितीमध्ये आज देशाची प्रगती होते हे केवळ आणि केवळ हे कौशल्य हे फक्त नरेंद्र मोदी साहेबांचं आहे. त्यामुळं तुमचं दिलेलं एक मत, हे पवित्र मत, हे मत उद्या इथला लोकसभेचा उमेदवार जो आपला सुरेंद्रवाडीच्या रूपाने आपण निवडून पाठवला तर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या पाठीशी उभं राहणारं ते एक मत असणार आहे. आणि मोदी देशाचे पंतप्रधान झाले तर भविष्यातले येणारी 5 वर्ष हा देश या जगामध्ये 3री महासत्ता बनणार आहे. शेवटी एक गोष्टीसाठी उद्याचं मतदान करताना कायम लक्षात ठेवा, आपण भावभावनेमध्ये अडकतो, अडकू नका. माझ्या कुटुंबापेक्षा नेशन फर्स्ट, राष्ट्रप्रथम हा विचार जर तुम्ही पक्का मनामध्ये धरला तर तुमचा हात इथं डगमगणार नाही. तुम्ही या ठिकाणी सुनेत्रा वहिनींचा असलेला घड्याळ, या घड्याळाच्या सिंहासमोरील बटन दाबल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. त्या राष्ट्रासाठी म्हणून उद्या मतदान करा अशा पद्धतीचं आवाहन करतो. आज आदरणीय आठवले साहेब आपल्या तालुक्यामध्ये आले, जिल्ह्यामध्ये आले. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी आज 4 सभा या ठिकाणी दिल्या. प्रचंड व्यस्त कार्यक्रम आहे, संपूर्ण देशभरामध्ये फिरायचे तरी आज अजितदादांसाठी, सुनेत्रा वहिनींसाठी त्यांनी जो हा वेळ दिला त्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचं मनपूर्वक आभार व्यक्त करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते लोकप्रिय कार्यक्षम आयुर्वेद आमदार सन्मान्य दत्तात्रय मामा भरणे आपल्याला संबोधित करत आहेत. मामांसाठी एकदा जोरदार टाळ्या. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रावहिनी पवार यांचं जे चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळावरती आपण सर्वांनी मतदान करावं, या बटनावरती बटन दाबावं ही विनंती करण्यासाठी या देशाचे नेते, या देशाचे मंत्री आदरणीय आठवले साहेब या आपल्याला मतदान मागण्यासाठी, वहिनीला मतदान करण्यासाठी आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आलेले आहेत. आदरणीय गारटकर दादा असतील, वाघमारे साहेब असतील,
भारतीय जनता पार्टीचे सगळेच आमचे नेते असतील, शिवसेनेचे सगळे नेते असतील, आमचे सर्वच युतीच्या सर्व पक्षाचे व्यासपीठावर असणारे सगळे नेते मंडळी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी सुरेंद्र वहिनींना मतदान का करायचं यासाठी आठवले साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आठवले साहेबांना दौंडला एक अजून सभा आहे आणि दौंडची सभा झाल्यानंतर मगाशी दादानी सांगितल्याप्रमाणे त्यांना मुंबईला जायचंय. बंधू, आठवले साहेबांचं आणि इंदापूरचं नातं हे जुनं आहे. आज आठवले साहेब तुम्ही ज्या गावामध्ये आलाय त्या गावामध्ये आमचे नाना एक कैलासवासी MD नानांचं हे गाव आहे. आठवले साहेब, नानांचं तुमच्यावरती किती प्रेम होतं आणि तुमचं नानावरती किती प्रेम होतं हे आम्ही सर्वांनी डोळ्यांनी पाहिलंय. ज्यावेळेस तुम्ही दवाखान्यामध्ये पुण्याला नाना ज्यावेळेस आजारी असताना आपण त्यांची भेट घेतली, नाना आपल्यातून निघून गेल्यानंतरही आठवले साहेबांनी ते नातं टिकून ठेवलं. नानांची श्रद्धांजली सभा आणि नानांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी साहेब आपण इथं आला होता. आज कैलासवासी रत्नाकर तात्या मकरेंची पण आठवण आम्हाला आल्याशिवाय राहत नाही. तात्या असतील, नाना असतील ना साहेब, या दोघांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती खूप प्रेम केलेलं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे. निश्चित प्रकारे आज आठवले साहेब तुम्ही युतीचे उमेदवार म्हणून या देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला मतदान करायचंय हे सांगण्यासाठी आज आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये आलेला आहे. साहेब, मी तुम्हाला सांगतो, आमच्या इंदापूरची जनता खूप हुशार आहे. आमचे सगळेच RPIचे सगळेच गटाचे सगळे कार्यकर्ते निश्चित प्रकारे उद्या येणाऱ्या मतदानामध्ये सुनेत्रा वहिनींना मतदान करतील यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही. साहेब, या भागामध्ये जो विकास झाला, या भागामध्ये जी कामं झाली, या भागामध्ये दलित वस्तीमध्ये विकास झाला, या वस्तीमध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये विकास झाला, हे सगळं साहेब केंद्र आणि राज्याच्या मदतीने झालं हे निश्चित प्रकारे सांगणं हे गरजेचं आहे. 2014च्या अगोदर या परिसरामध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये किती निधी मिळत होता, 2014 नंतर किती आला, याचं बंधून आपण सगळ्यांनी जर विश्लेषण केलं, निश्चित प्रकारे या भागामध्ये विकासाचा निधी आणण्याचा प्रयत्न या युतीचे सगळे आमचे सहकारी असतील या सर्वांच्या माध्यमातून बंधून आपण करण्याचा प्रयत्न हा निश्चित प्रकारे बंधूंनो केलेला आहे. आणि यामध्ये मी प्रामाणिकपणे सांगतो, ही निवडणूक ही काय गटातटाची नाही आहे, ही काय ग्रामपंचायतीची नाही आहे, ही काय सोसायटीची नाही आहे, ही काय पंचायत समितीची नाही आहे, झेडपीची निवडणूक नाहीये. ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. आपण कुणाच्या हातामध्ये देशाची इथं कोण खासदार करणार आहे, इथला खासदार निश्चित प्रकारे आपल्या देशामध्ये प्रश्न मांडून शेवटी विकास आपला खासदार हा सत्तेचा असला पाहिजे. जर खासदार सत्तेमध्ये असला तर निश्चित आपल्या भागाची विकासाची कामं ही अधिकची होतात याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. हे सांगोबा घेण्यासाठी आज आठवले साहेब आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी आणि आपल्याला विनंती करण्यासाठी मतदारांना सांगण्यासाठी आलेले आहेत. आठवले साहेब, या भागाने नेहमीच युती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असतील, तुमच्या RPIच्या असतील किंवा सगळ्याच युतीच्या उमेदवारांना एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याचा प्रयत्न हा बंधूंना आम्हा सगळ्यांनी केलेला आहे. आज जरी साहेब तुम्ही आज इथं मंत्री म्हणून आलेले आहेत, तुम्हाला सांगणं पण एक गरजेचं आहे. आमच्यामध्ये इथं राष्ट्रवादी आणि भाजप हे प्रमुख दोन गट जरी समोरासमोर असले तरी आज आम्ही शेवटी देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना करायचंय, इथं सुनेत्रा वहिनींना करायचंय. त्यामुळे आम्ही सर्वजण आज इथं एक आहोत, एक राहणार आहोत. जर राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, आमचे प्रवीण भाई गराडकर, ही सगळ्या मंडळींनी एक निर्णय घेतलेला आहे की आपण जेणेकरून एकत्र काम करायचंय, सुनेत्रा वहिनीला चांगल्या प्रकारचं मतदान करायचंय हा निश्चय आम्ही केलेला आहे. आणि 7 तारखेला जे मतदान होईल आणि 4 जूनला जो निकाल होईल या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान या मतदारसंघामध्ये माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये होईल. हे निश्चित प्रकारे बंधून आपल्या सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या पाठीम्यामुळं मी आठवले साहेबांना निश्चित प्रकारे सांगतो. अजूनही आपल्याला खूप कामं करायची आहे, खूप आपल्याला राज्यातून देशातून केंद्राकडून चांगल्या प्रकारचा निधी आणायचा आहे. त्यासाठी आपल्याला निश्चित प्रकारे इथूला मतदान करणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे तुम्ही आपण मतदान करचाल. बंधूंनो, मी जास्त काय बोलणार कारण आठवले साहेबांना जायचं असल्यामुळं मी अधिक काय बोलणार नाही. परंतु येत्या 7 तारखेला आपले कुठलेही गटतट विसरून गटतट आता काय झालंय सध्या तर आपली युती असल्यामुळं साहेब आमचं पूर्वी कुणाचं जमत नसायचं. युती असल्यामुळं तुकाराम बाबाला म्हणायचं, तुकाराम बाबा बघा हे जर करा, हे जी जिरवा, हे जी कॉलर ताट होईल. बाबानं कुणाची कॉलर ताट कुणा मतदान मिळणार आहे, तुमच्या सगळ्यांमुळे मिळणार आहे. श्रेय मिळणार आहे, तुमच्या सगळ्यांमुळे मिळणार आहे. उद्या आपलं
शेतीचं पाणी असू द्या, पिण्याचं पाणी असू द्या, आपल्याला मदत कोण करणार आहे याचा फक्त विचार करा. तालुक्याच्या विकासाला कोण मदत करणार आहे, आपल्या जिल्ह्याच्या विकासाला कोण मदत करणार आहे याचा फक्त विचार करा. आणि जी माणसं आपल्याला मदत 7 तारखेनंतर कोण मदत करणार ह्याचा विचार करा. तात्पुरता विचार करू नका. गुदगुल्या करायच्या, जिरवाजिरवी करायची, काय करायची ते नंतर आपापले करा. परंतु या निवडणुकीमध्ये जिरवाजिरवी आणि एकामेकाच्या गुदगुल्या या निश्चित प्रकारे करू नका, ही आज आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि सुरेंद्रराव यांचं जे घड्याळ चिन्ह आहे त्याला आपण त्या बटनावरती बटन दाबा, ही विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. यानंतर गतिशील विचारांचा कृषी नेता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय रामदास आठवले साहेब आपल्याला संबोधित करतायत. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. बंधू आणि भगिनींनो, बंधू आणि भगिनींनो, देशामध्ये जेव्हा जेव्हा मी करतो फंक्शन, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जेव्हा मी जातो तेव्हा मी करतो माझं फंक्शन, तेव्हा माझ्या समोर उभं राहतं इंदापूर तालुक्यातलं जंक्शन. आज या ठिकाणी सुनेत्रा पाटीलजी उभे आहेत, माजी मंत्री भरणे मामा. सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ताकदीनं उभे आहेत भरणे मामा. लागा तुम्ही आता त्यांच्या कामा. हर्षवर्धन पाटील हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. भरणे मामा यांच्याशी माझा जवळचा संबंध आहे. एकदा ते अपक्ष म्हणून 2009 मध्ये हरले होते. तुम्ही इंदापूरमध्ये हरला होता, मी शिर्डीमध्ये हरलो होतो. 2009 मध्ये 3 वेळेला मी खासदार होतो, 98, 99 आणि 2004. 2009 मध्ये मी शिर्डीमध्ये उभा राहिलो आणि जवळजवळ 1,32,000 मतांनी त्या ठिकाणी हरलो. मी जरी निवडणुकीमध्ये जरी आपडलो, सारखी मुवमेंट आम्ही सुरू केली होती. वालचंद नगर हा तर आमचा अत्यंत फार मोठा बालेकिल्ला होता. वालचंद नगरच्या तमाम कार्यकर्त्यांनी तळहातावरच्या फोडासारखी पॅन्थर जपली होती. अनेक वेळेला मी या भागामध्ये आलो. भिकू घोडके याचा ज्यावेळेला मर्डर झाला होता त्यावेळेला इथं बऱ्याच वेळेला महादेव मिसाळ हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे कार्यकर्ते होते. जब तक सूरज चांद रहेगा भिकू घोडके तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा भिकू घोडके तेरा नाम रहेगा. तो नाम तो रहेगा, तू रहेगा तो नाम रहेगा. भिकू घोडके का नाम तो हमेशा अपने दिल में रहेगा. भिकू घोडकेंसारखे अनेक पॅन्थर माझ्या पाठीशी ताकद उभे राहिले. मी तर हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी होतो, पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये काम करत होतो. आणि हा म्हणता गावागावातली माणसं, वस्तीतली माणसं जागी झाली. मी त्यावेळेला भाषेनी करत नव्हतो. फील्ड वर्कर म्हणून काम करण्याची भूमिका माझी होती. मी काय त्याचा मोठा साहित्यिक नव्हतो, मी काय त्याचा मोठा लेखक नव्हतो. माझी काय पुस्तकं बरी छापून आली नव्हती. पण गल्ली गल्लीतली, गावागावातली, वस्तीतली माणसं माझ्या पाठीशी उभी राहिली. भारतीय दलित पॅन्थरचे बोर्ड हे सगळे गावागावामध्ये, वस्तीमध्ये झळावलं. आणि मी ही भूमिका घेतली की आम्ही कुणावर अजिबात अन्याय करणार नाही.
आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. पण जर आमच्यावर कोणी अन्याय केला तर तो अन्याय आम्ही अजिबात सहन करणार नाही. आम्ही कोणावर अन्याय करणार नाही. आमच्यावर कोणी अन्याय करू नका. आम्ही आमच्या पॅन्थरच्या शाखेला नाव दिलं होतं पॅन्थरची छावणी. जशी आर्मीची छावणी असते ती आर्मीची छावणी असते. तिथं आपल्या बॉर्डरवरती त्या बॉर्डरची रक्षा करण्यासाठी ती छावणी असते. तशी आमच्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी आमची छावणी असायची. आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं नाही तर आम्ही अजिबात त्यांच्याशी वाद करत नव्हतो. आणि मी सर्वात अगोदर भूमिका घेतली की या महाराष्ट्रामध्ये जर ओबीसीना आरक्षण मिळतंय. काँग्रेसच्या काळामध्ये मंडल कमिशनच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजे म्हणून आम्ही अनेक वेळेला मोर्चे काढले. पण काँग्रेसच्या काळामध्ये ओबीसीना न्याय मिळाला नाही. ओबीसीना आरक्षण देण्याची भूमिका घ्यायला हवी होती काँग्रेस पक्षाने. आज राहुल गांधी म्हणतायत ओबीसींचं सेन्सस करा. तुमच्या वेळेला का नाही केलं राहुल तुम्ही? एवढे वर्ष तुमचं सरकार होतं, तुम्ही त्यावेळेला भारताला जोडलं नाही का? आता तुम्हाला भारत जोडो यात्रा काढण्याची तुमच्यावर आता वेळ आलेली आहे. भारत जोडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलेलं आहे. या देशाला अजिबात फुटता येणार नाही. या देशाच्या संविधानाच्या विरोधामध्ये कुणालाच काम करता येणार नाही. ज्याला संविधान मान्य नसेल त्यांनी चालते व्हा. या देशात राहण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही ज्यांना संविधान मान्य नाही. या संविधानाला माथा टेकून नरेंद्र मोदींनी शपथ घेतलेली आहे. ज्या वेळेला आपण खासदार बनतो आमदार बनतो त्यावेळेला शपथ घेतो आपण. नरेंद्र मोदींनी सुद्धा संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. आणि गीता असेल, कुराण असेल, बायबल असेल, त्रिपिटक असेल, त्यापेक्षा आपापला धर्म तुम्ही पाळा. आपापला धर्म तुम्ही पाळा. पण आपापसाचा वाद तुम्ही टाळा. आपापसामध्ये वाद न करता देशासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. देशाची आझादी आहे की आपल्याला टिकवून ठेवायची आहे. आपल्याकडे जर पाकिस्तान वाकड्या नजरेनं पाहत असेल तर त्या पाकिस्तानची नजर सुद्धा फिरवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. पाकिस्तानला अजिबात आमच्याकडे वाकड्या नजरेनं बघता येणार नाही. एवढा मोठा आतंकवाद आमच्यामध्ये त्यांनी वाढवला आणि आज सगळा पाकिस्तान आतंकवादाचा शिकार बनलेला आहे. एवढी महागाई प्रचंड वाढलेली आहे. आपल्याकडे महागाई असली तरी ती कमी करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आपल्या देशाची इकॉनॉमी डेव्हलप करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही 10 नंबरवरून आम्ही 5 नंबरवर आलेलो आहोत. गावागावामध्ये घराघरापर्यंत सरकारी योजना पोहोचली पाहिजे हा प्रयत्न आम्ही करतो आहोत. माननीय राजीव गांधींच्या काळामध्ये ते म्हणायचे की आम्ही 100 पैसे मंजूर केले त्यातले 15 पैसे फक्त गावापर्यंत जातात असं ते स्वतःच सांगत होते. आज सगळे पैसे गावागावापर्यंत येत आहेत. रस्ते आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत. पूर्वी सगळे रस्ते आपल्याला ओबड रस्ते आपल्याला पाहायला मिळायचे. खड्डे पडलेले रस्ते आपल्याला पाहायला मिळायचे. आज नॅशनल हायवेचं जाळं सगळ्या देशामध्ये पसरवण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये देशाचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. 10 लाख लोकांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला. त्या 10 लाख लोकांना सरकारी भारत सरकारच्या नोकऱ्या दिल्या. 46 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालं. आमच्याकडे महात्मा फुले आहे. महात्मा फुलेचं बजेट 1000 कोटीचं आहे. अण्णाभाऊचं बजेट 1000 कोटीचं केलेलं आहे. लिडकॉमचं बजेट 1000 कोटीचं केलेलं आहे. अनेक महामंडळांना 1000 कोटी रुपये दिलेले आहेत. महाज्योती आहे, सारथी आहे. प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे. हे सरकार विकास करण्यासाठी पुढे चाललेलं आहे. पण नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये गरळ ओकण्याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. तो तुमच्या दिन्यावर देशाचा प्रधानमंत्री एवढं चांगलं काम करत असताना आणि चांगलं केलेलं असेल त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. महिला आरक्षण बिल तुमच्या काळामध्ये तुम्हाला पास करता आलं नाही. नरेंद्र मोदींनी ते नव्या संसद भवनामध्ये
महिलांना 1/3 आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 5 ते 43 लोकसभेच्या जागांपैकी 181 जागा 2029 मध्ये आमच्या महिला मोठ्या संख्येनं त्या पार्लमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि अनेक निर्णय आहेत, सगळे निर्णय सांगण्यासाठी मी चालू आहे. परंतु इंदापूरची जी जनता आहे, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे जे लोक अजिबात ज्यांच्या लागत नाहीत नादा, बरेच लोक ज्यांच्या लागत नाहीत नादा, त्यांचं नाव आहे अजितदादा. अजितदादा एक ठोस काम करणारे आहेत, स्पष्ट भूमिका घेणारे आहेत. काम होत असेल तर हो, नसेल तर ना. सकाळी उठल्यापासून ते अत्यंत विकासाची कामं करणारे नेते आहेत. पवार साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. सुप्रियाताई 3 वेळेला निवडून आल्या. आता सुनेत्रा पवार मॅडमना निवडून येऊ द्या, एकदा वहिनींना निवडून येऊ द्या. लेख अनेक वेळेला निवडून आली, 3 वेळेला निवडून आली. आता सुनेला तर एकदा निवडून आला. आणि सुनेला निवडून आणण्यासाठी, वहिनीला निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे. ज्यांच्या पाठीशी माझा पक्ष असतो त्या पक्षाला सत्ता मिळते. आजपर्यंतचा इतिहास आहे 30-35 वर्षांमधला. ज्यांच्या सोबत मी गेलो त्यांना सत्ता मिळाली आणि ज्यांच्या विरोधामध्ये गेलो त्यांना सत्ता मिळाली नाही. माझी मतं छोटी आहे. माझे कार्यकर्ते गरीब कार्यकर्ते आहेत. माझे कार्यकर्ते इमानदार कार्यकर्ते आहेत. कोणासमोर माल न चुकवणारे कार्यकर्ते आहेत. आणि आम्ही हे सांगत होतो की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही. आम्ही अन्यायाच्या विरुद्ध बंड करणारे लोक आहोत. जेलला न घाबरणारे आम्ही लोक आहोत. समाजाला जोडण्याची भूमिका घेणारे आम्ही लोक आहोत. आणि मी तुम्हाला तेच सांगत होतो की मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही सर्वात मागणी अगोदर या पट्ट्याने केलेली आहे. मी मागणी केलेली आहे. माननीय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजात जागा केलेलं आहे. त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण ओबीसीचं जे आरक्षण आहे ते ओबीसीचं आरक्षण त्यांचं त्यांना राहिलं पाहिजे. जसं तामिळनाडूमध्ये 2 कॅटेगरी आहेत, अशा पद्धतीच्या 2 कॅटेगरी करून तामिळनाडूमध्ये ओबीसीना 50% आरक्षण आहे. 30%ची 30% आणि 20% अशा 2 कॅटेगरीज आहेत. अशाच पद्धतीनं मराठा म्हणून आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. बघूया कोर्टामध्ये काय होते ते. कोर्टामध्ये आम्ही चांगली बाजू मांडू. मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठा समाजाला नव्हे, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच आरक्षणाचा फायदा होणार आहे. ओबीसी समाज 50-52% आहे. कालेलकर कमिशनच्या आयोगाच्या अभ्यासाप्रमाणे ओबीसीचा सेन्सस झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. राहुल बाबा सुद्धा आता मागणी करतायत की ओबीसीचं सेन्सस करा. पण तुमच्या काळामध्ये आपण केलं नाही. आता मोदींच्या विरोधामध्ये काय ना काहीतरी सारखं राहुलजी बोलत असतात. बोला, तुम्हाला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला. पण 4 तारखेला आम्ही जबरदस्त मारणार आहोत तुम्हाला टोला. बोला, जेवढं तुम्हाला बोलायचं असेल तेवढं बोला. तोंड आहे तर काय आम्ही तुमचं तोंड बंद करू शकत नाही आहे. ज्याला बोलायचं असेल ते बोला. उद्धवजींचा तळफडाट झालेला आहे. सत्ता हातातून गेली, धनुष्यबाण हातातून गेलं आणि एवढे ते आग पाकड करतायत की असं राजकारण मी कधी पाहिलं नाही. रोज टीव्ही बघितला की हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, त्याने काय त्याला उत्तर दिलं, त्याने काय त्याला उत्तर दिलं. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये आपण मंत्री असताना आपल्या चहाच्या कार्यक्रमाला अधिवेशनाच्या अगोदर विरोधी पक्ष जायचा. आता अलीकडची परंपरा झालेली आहे. कुठल्या ना कुठल्या तरी विषयाचा विषय आणून तिथं कोणी जातच नाही आहे. खेळीमेळीमध्ये राजकारण असलं पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक हे लोकशाहीचे 2 मोठे महत्वाचे घटक आहेत. विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. सत्ताधारी पक्ष असणार आहे. ज्यांच्या बाजूने लोकमत असतं त्यांना निवडून येण्याची संधी मिळते, ते निवडून येतात. ज्यांना मेजॉरिटी मिळते ते सत्तेवर येतात. आणि म्हणून
या ठिकाणी लोकशाही आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे असं कोणी म्हणतंय. लोकशाही धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. अरे लोकशाही धोक्यात असती तर आम्ही मतं मागायला आलो असतो का? लोकशाही धोक्यात असती तर आम्ही मोदीजी सगळ्या देशभर फिरले असते का? आम्ही दवा कशाला घेतले असते मतासाठी? या देशामध्ये हुकुमशाही येऊ शकत नाही. या देशामध्ये हिटलरशाही अजिबात येऊ शकत नाही. या देशामध्ये लोकशाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही, या लोकशाहीला कोणीच अजिबात हात लावू शकत नाही, धक्का लावू शकत नाही. आणि मी तर घेतलेली आहे माझ्या भीमाची आण, मी तर घेतलेली आहे माझ्या भीमाची आण. बघतो मी कसं कोण बदलतं या देशाचं संविधान. या देशाचं संविधान बदलणं हे एरिया गबाळ्याचं काम नाही. रोज वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळते की संविधान बदलणार, संविधान बदलणार. नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही. ज्या मोदीजींनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर पाळायची अनाउन्समेंट केली, त्या मोदीला म्हणता येते संविधान बदलतील. ज्या मोदींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर संविधानाला माथा टेकून शपथ घेतली, म्हणजे ते शपथ म्हणजे पंतप्रधान होताना तर शपथ घेतलीच आहे. 2019 मध्ये दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये नरेंद्र मोदी यांनी संविधानाचं मोठं पुस्तक ठेवलं आणि त्याला माथा टेकून त्यांनी शपथ घेतलेली आहे की या संविधानाला मी मजबूत करणार. अनेक स्मारकाची कामं त्यांच्या काळामध्ये पूर्ण करण्यात आली. आणि म्हणून संविधान बदलण्याचा जो विषय सातत्याने चर्चेमध्ये आणला जातो तो खोटा आहे, तो खोटारडा प्रचार आहे. म्हणून माझ्या बौद्ध जनतेनी, दलित जनतेनी, आंबेडकरी जनतेनी, आरपीआयच्या जनतेनी, कॅन्सरच्या काळामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. या फक्त धूळफेक करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी या जंक्शनला आलेलो आहे आणि या पूर्वीच्या अनेक आठवणी माझ्या जवळ आहेत. परंतु या ठिकाणी आपण सगळे पत्रकार सगळे या ठिकाणी उपस्थित आहे, सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपले तर या ठिकाणी आपले भरणे मामा तर आहेतच आहेत, आपले आमदार आहेत. राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष प्रदीप भारटकर, प्रवीण माने, भाजपचे नेते माऊली तोरे, गजानन वागसे, युवराज मस्के, राजकुमार भोसले, सूर्यकांत वाघमारे, परशुराम वाडेकर, मंदार जोशी, शिवाजी मकरे, विक्रम सेलार, सूरज वंसाळे, शीतल साबळे, सीमाताई काळंदे, सुप्रिया वाघमारे, नंदू केंगार, रवी कांबळे आणि असे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सगळ्यांची नावं काही घेत नाही, परंतु सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपली सभा झालेली आहे, होत आहे. आणि आपण या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण वहिनीला निवडून द्यावं अशा पद्धतीचं मी आपल्याला आवाहन करतो, नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.